आवडी दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आननाय। आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस। विठ्ठल 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 विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं। गवारुन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः, पाण्डुरङ्ग करो प्रथम नमः, पाण्डुरङ्ग करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपा दाढी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। रणे कृष्ण विभत्सु संवाद भूतो, रोगितार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै। कृती निर्मितायन च प्राकृतोक्त्या, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वराय, 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 ओम नमो ज्ञानेश्वराय। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा। मुक्तानुग्रह लादलो, पावन झालो चराचरे। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा
दीपकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरय हृदय सिंहासन करोनिया माझा पैसे पैसे गुरुराया गजानना हृदय सिंहासन करोनिया माझा पैसे गुरुराया गजानना पैसे गुरुराया गजानना हृदय सिंहासन करोनिया माझा हृदय सिंहासन करोनिया माझा सिंहासन करोनिया माझा पैसे गुरुराया गजानना पैसे गुरुराया गजानना हृदय सिंहासन करोनिया माझा पैसे गुरुराया गजानना पैसे गुरुराया गजानना हृदय सिंहासन करुणिया माझ्या बैसे गुरुराया गजानना आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया आता हृदया फुले चौफाडोनिया भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता विठाला 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 आवडी दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडी दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून देवाची आवड प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल सेवा किम निमित्त आपणा सर्वांना जाण आहे आपल्या या दर्यापूर नामक शहरातील रजपूतपुरा नामक परिसरामध्ये भगवान शेष नारायणाच्या मंदिर परिसरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा निमित्तानं होत असणारा हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताह तदंतर्गत आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा परम स्नेही आमचे परम सन्माननीय गुरुभक्तराज गुरुवर्य सागरजी महाराज परिहार यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेला आहे। गुरुवर्य शब्दाचा मी प्रयोग केला म्हणून स्पष्टीकरण देतो। अलीकडच्या काळात कोणालाही गुरुवर्य लावल्या जातं, कीर्तनाच्या तारखेला नाही। आम्ही झोपडीवर नरसिंग महाराजांच्या झोपडीवर गुरुवर्य वाघ महाराज, गुरुवर्य अशोक महाराज, गुरुवर्य अंबादास महाराजांनी भास्कर महाराज संस्थान, गजानन महाराज संस्थानमध्ये विलीन झाल्यानंतर शिबिर घेतलं आणि त्या शिबिरचा मी विद्यार्थी आम्हाला पाठाला शिकवण्याकरता सागरजी महाराज होते, त्यामुळे मी गुरुवर्य प्रयोग केला। तू म्हणाल पुढच्या वर्षीचं काय आहे का, असं नाही। असो गुरुवर्य सागर महाराजांच्या मार्गदर्शनात हा भक्ती सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। कीर्तनाकरता उपस्थित असणारे ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवताचं रसपान करत आहात असे भागवताचार्य रामकृष्ण महाराज अंबुसकर महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। एरवी कथाकार नसतात, अलीकडच्या काळात
पण तरीसुद्धा महाराज, कारण मूळ सांप्रदायिक असल्याने महाराज उपस्थित आहेत. कीर्तनाकरता उपस्थित असणारे मृदंगाचार्य आमचे इंगळे महाराज, त्याचप्रमाणे संदीप महाराज, प्रवीण महाराज, आमचे मामा, आमच्यावर नितांत प्रेम करणारे वैभव महाराज तराळ आणि सागरजी महाराज विनेकरी. कीर्तनाकरता धोटे गुरुजी सुद्धा आहेत, गुरुजी सुद्धा आहेत, अण्णासाहेब, सर्व परिसरातील मंडळी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. असो, आपल्याला 10 वाजता थांबायचं आहे आचारसंहितेमुळे, म्हणून इतरत्र न लांबवता सरळ अभंगाच्या भावाकडे पाहू. जीवन जगत असताना या जगतामध्ये 3 प्रकारचे वर्ग पाहण्याकरता मिळतात. एक, जगणाऱ्या जीवांचा भरपूर संख्या आहे. 140 कोटीपर्यंत भारताची लोकसंख्या जाऊन पोचली. जगाची तर त्याचा विचार करू नका. जगणाऱ्या जगांची संख्या जगात भरपूर आहे. जगणाराचा एक वर्ग आहे. दुसरा जगवणाराचा वर्ग आहे. आणि तिसरा जागवणाराचा वर्ग आहे. जगणाऱ्या जगांची, तुमची आमची जीवांची संख्या भरपूर आहे. कारण जीवाचा जर विचार केला, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात, जीव जरी सारखे वाटत असले तरी ते वेगवेगळ्या कॅटेगरीत मोडतात. म्हणजे एके तृणास्तवे जिती, एके पवनची पीती, अन्नाधारी राहटती जडे एके. एके तृणास्तव जिती म्हणजे गाई म्हशी जनावर चारा खाऊन जगतात, गवत खाऊन. तृणास्तव जिती. एके पवनची पीती, वायू भक्षण करून राहणारे सुद्धा काही जीव आहेत. अन्नाधारे राहटती, तुम्ही आम्ही अन्नाशिवाय राहू शकत नाही, म्हणून तेही एक वर्ग आहे. आणि काही जडे एके म्हणजे पाणी हेच त्यांचं जीवन आहे, अशा प्रकारचे जीव या सृष्टीत आहेत. हा झाला जगणाऱ्याचा वर्ग. दुसरा जगवणाऱ्याचा वर्ग आहे. तो जगवणारा मात्र एक आहे. जगणारे जगे भरपूर आहेत, जगवणारा देव एक आहे. आणि या दोघांनाही जागवणारे संत मात्र विरळे असतात. विरळा पावे, विरळा पावे, विरळा पावे एखादा संत एखादे असतात. संतांचा समुदाय नसतो, संतांचा समाज नसतो, ते संघटना असते. संत समाज संघटना. संतांचा समाज नसतो, संत एखादा असतो. सुभाषितकार सुंदर वर्णन करतात. शैले शैले न माणिक्यम मौतिक्यम न गजे गजे, साधो नहीं सर्वत्र चंदनम न बनी बनी. प्रत्येक शैल शिखरात माणिक मिळत नाही. शैले शैलेन माणिक्यम मौतिक्यम न गजे गजे. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थलात मोती नसतो. तसं प्रत्येक वनात चंदन सापडत नाही. चंदन जर पाहायचं झालं तर ते मलयागिर पर्वतावर दक्षिण भारतात जावं लागते. आणि तिथं भरपूर चंदनाचे झाड आहे, लाकड आहे, तिथं मिळतो. तसं साधू सर्व नसतात, एखादा साधू असतो. असं हे साधू काय करतात, हे जागवण्याचं कार्य करतात. देवाला सुद्धा जागवतात आणि जीवाला सुद्धा जागवतात. उठा जागे भारे आता, हे जीवाला जागवतात आणि देवाला सुद्धा जागवतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. देवाला सुद्धा जागवतात आणि जीवाला सुद्धा जागवतात. असे 3 प्रकारचे वर्ग आहेत. आणि या तिघांची आवड सुद्धा वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न स्वरूपाची आवड आहे. जगणाऱ्या जीवांची आवडचा विचार करू. जगणारे तुम्ही आम्ही, तुमची आमची आवड काय आहे? तुमची आमची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. पण तुकोबऱ्या गाठीत सांगतात जीवाची आवड. जीवाला काय आवडतं? वाढावे संतान, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य.
आमच्या जीवाची आवड जगद्गुरु तुकोबाराय गाथेत सांगतात. वाढावे संतान म्हणजे मुलं बाळ असावं असं प्रत्येकाला वाटते, निपुत्रिक असावं असं कोणालाच वाटत नाही. जे निपुत्रिक असतात ते सुद्धा दत्तक घेतात ना, त्यांना सुद्धा निपुत्रिक असावं असं वाटत नाही, मुलं बाळ असावी असं वाटतात. एक असाच कीर्तनात मी सांगितलं, एक जण रडत होता, म्हणे महाराज खरोखर आहे मुलं असावी, मुलं असले पाहिजे. म्हटलं का हो तुम्हाला मुलगा नाही का? म्हणे नाही महाराज मुलगा नाही. हो म्हटलं होईल, होईलच, धीर धरा. म्हटले महाराज कधी होईल? म्हटलं लग्न होऊन किती दिवस झाले? म्हणे महाराज लग्नच राहिलं व्हायचं. याला कसं काय होईल? त्याच्याकरता लग्न करावं लागेल ना. मुलं बाळ असावी असं प्रत्येक जीवाला वाटते. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य. घरच धनधान्यानं संपन्न असावं म्हणजे श्रीमंत असावं असं प्रत्येकाला वाटतं. गरीब असावं असं कोणालाच वाटत नाही. दारिद्र्य असावं असं कोणालाच वाटत नाही. दारिद्र्य असावं असं कोणाला वाटते काय? आपल्याकडे दारिद्र्य असावं असं वाटते? दारिद्र्य रेषेखाली असावं असं प्रत्येकाला वाटते. काही घरकुल मिळवण्याकरता सुविधा दारिद्र्य रेषेखाली असणं वेगळं, दारिद्र्य असणं वेगळं. दारिद्र्याची व्याख्या शास्त्रकार करतात. दद्वयं नास्ति दन्तानां भद्वयं भुरि भोजनम् उद्वयं वृत्तिरस्माकं फद्वयं च गृहकर्मणि. ज्याच्या दाताला दोन दची भेट कधीच होत नाही, दही आणि दूध. आईच्या स्तनातील जेवढं दूध पितो तेवढंच दूध, आणि शेवटच्या अंतकाळात जेवढं दही टाकल्या जाईल मुखात एवढंच दही. दयान दुधाची भेट जीवनात कधी होत नाही. असा तो दद्वयं नास्ति दन्तानां भद्वयं भुरि भोजनम. ज्याच्या जीवनात दोन भ आहेत, भाकर आणि भाजीच्या पलीकडे दुसरा पदार्थ असतो ज्याला माहिती नाही. उद्वयं वृत्तिरस्माकं. ज्याच्या जीवनात दोन ऊ आहेत, डोक्यात किती आहेत माहिती नाही. ज्याचा व्यवहार उधार आणि उसनवार. ज्याच्या जीवनात दोन फ आहेत, भांडे पाहिले तर फुटके, कपडे पाहिले तर फाटके, असं ज्याचं जीवन आहे त्याला शास्त्रकार म्हणतात खरा दारिद्र्यवाद तो आहे. असे तुमच्या परिसरात किती आहेत? कोणीच नाही म्हणा. आणि दारिद्र्य रेषेखाली भांडे गेंडे भेटले की नाही तुमच्या परिसरात? शिदोरी बांधून गेल्या होत्या बाया. किती आहेत बांधकामावर जाणाऱ्या? कोणीच नाही. ते सुविधा मिळण्याकरता असावं असं प्रत्येकाला वाटते, पण बांधकामावर जावं असं कोणाला वाटत नाही. का जीवाची आवड काय? काय आहे महाराज दुसऱ्या अभंगात सांगतात एका, ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी. जीवाची आवड आहे. चांगलं राहावं, चांगलं खावं, चांगलं प्यावं असं प्रत्येकाला वाटते. हे झाली जीवाची आवड. प्रत्येक जीवाची भिन्न भिन्न स्वरूपाची आवड आहे. महिला मंडळीला वेगळं आवडते, मुलांना वेगळं आवडते. मुलाला विचारलं तुला काय आवडते, तू म्हणते आई आवडते. आईला विचारलं तुला काय आवडते, आईला कोण वाले आवडी? मुलगा आवडते की मुलाचे वडील? मुलगाही आवडते आणि वडीलही आवडतात. मग त्या वडिलाला विचारलं तुम्हाला काय आवडते, मुलगा आवडते की मुलाची आई आवडते? तुकोबाराय गाथेच याचं उत्तर देतात. तुम्ही जरी सांगत नसले तरी तुकोबारायनं तुमचं मनोगत गाथेच सांगितलेलं आहे. माणसाला काय आवडते? माणसाला बायकोही आवडत नाही. बायेची संख्या भरपूर आहे म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या घरच्या माणसांना तुम्ही आवडत नाही, मग मुलं आवडतात का? मुलंही आवडत नाहीत, मग काय आवडते? तुकोबाराय सांगतात. कोण आवडते? बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पितयासी दवडोनी. बाईलेच्या गोता आवडीने पोसी, माता पितयासी दवडोनी. त्याला बायको आवडत नाही, मुलगा आवडत नाही, मग बायकोच्या माहेरातले आवडतात म्हणते जास्त.
मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. बाईलेच्या गोता आवडीने पुसी, माता पितयाशी दवडोनी, आई वडिलाशी बोलत नाही, सासू सासऱ्याशी फोनवर बोलल्याशिवाय राहत नाही. कशी आहे तब्येत, दवाखान्यात गेले का, गोळ्या घेतल्या का. हे झाली जीवाची आवड. जीवाची आवड वेगवेगळ्या स्वरूपाची तुकोबारायने गाथेत वर्णन केलेली आहे. माणसाला काय आवडते, लेण्याकरता, खाण्याकरता, पिण्याकरता, बायकोचं गणगोत वगैरे हे जीवाला आवडते. आणखी काय आवडते माणसाला म्हटले, काही गोष्टी आवडतात. माणसाला मुलं बाळं आवडतात. दुसरं घोडा आवडतो म्हणतात तुकोबाराय जास्त. गायीपेक्षाही माणसाला घोडा जास्त आवडतो. गायी सीधे खोनी बदबदा मारी, घोड्याची चाकरी करीतसे. गायीला दिसली दारवाजात जरी आली तरी मारतो, आणि घोड्याची चाकरी करतो, खराडा करतो, दाना लावतो. का, तो त्याच्या आवडीचा विषय आहे. गाय तुम्हाला खरंच आवडते का. गाय आवडत असती तर लोक गौरक्षण काढायची काही गरज पडली नसती. महिला मंडळी हुशार आहे, त्यांनी घरच्या लोकांना सांगितलं घरच्या गायी विकून टाका. आणि मग ह्या घरच्या माणसाने जिवंत गायी विकल्या, आणि महिला मंडळींनी पितळच्या गायी घरात आणल्या. देवघरात प्रत्येकीच्या घरात गाय आहे पितळची. हुशार आहेत लोक. का, कारण पितळीच्या गायीला चारा टाक्याची कटकट नाही, पाणी पाजायची गरज नाही, ते काही हमरतही नाही. 2-4 दिवस जास्तही गावात राहिलं, माहेरात राहिलं तर. म्हणून लोकांनी ह्या गायी विकल्या, त्या गायी आणल्या पितळेच्या. जीवाची आवड आहे. घोडा आवडतो. कन्या पुत्र घोडे दाराजन महाराजांचं प्रमाण आहे. आणि दुसरं दारा म्हणजे पत्नी. पत्नी आवडत नाही असा कोणीच आहे का, असा कोणीही नाही. प्रत्येकाला पत्नी आवडते. म्हणजे ज्याचं लग्न झाले त्यांना, ज्याचं राहिलं त्यांनाही आवडतो. लग्नासाठी धडपड करतात ना. घोडे दारा जन म्हणजे मान प्रतिष्ठा, प्रत्येकाला आवडते. ही झाली जीवाची आवड. दुसरी आहे संतांची आवड. जागवणारे संत आहेत. या संतांना काय आवडते, संतांना काय आवडते. आवडे पंढरी भीमा आवडे पंढरी भीमा पांडुरंग. संतांना चंद्रभागा आणि देव आवडतो. आवडे पंढरी, पंढरपूर आवडतं. पंढरीत असलेला देव आवडतो. बहु आवडसी जीवापासून या, कानडिया विठोबा कानडिया. देव आवडतो संतांना. संतांना आवडतो देव. जीवाला आवडतात संसारिक वस्तू. मग देवाला काय आवडतं. देवाची आवड सांगतात नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरण.
नाथ महाराज देवाची आवड सांगतात. देवाला काय आवडतं? आवडी देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला त्याचं नाव घेतलेलं आवडते, तेही रात्रंदिवस. महाराज नाथ महाराज देवाची आवड सांगतात. कशावरून सांगतात? देवाला हेच आवडलं असेल असं. कारण तुम्हाला काय आवडते मला माहिती आहे का? नाही. मला काय आवडते तुम्हाला माहिती आहे का? नाही. तुम्ही प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न स्वरूपाची असते. पण आवड ओळखण्याकरता 3 गोष्टीवरून आवड ओळखल्या जाऊ शकते. एक, सतत सानिध्यावरून आवड ओळखल्या जाऊ शकते. दुसरं, तो करत असलेल्या कार्याच्या नियोजित कालखंडाच्या व्यतिरिक्त कालखंडातून ओळखल्या जाऊ शकते. 2, आणि तिसरं, त्याच्या स्वप्नावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. स्वप्नावरून म्हणजे बरेच लोकांचे स्वप्न बोलके असतात. बोलके म्हणजे एका गावात गेलो, कीर्तनाला, कीर्तन झालं, थंडी होती, झोपलो ज्याच्या घरी मुक्कामाची व्यवस्था होती तिथे. आणि त्याच्या घरी 2च माणसं होतो. मी होतो वर झोपलेलो दिवाणवर, घर मालक खाली होता. कीर्तन वगैरे झालं आणि झोपी गेलो. 1:30-2च्या सुमारास तो घरमालक बोलला, उठ उठ. उठूनच बसलो. काय पैसे? पाकिट गिकीट मोठं होतं, म्हटलं खिशालाच हात लावला. काढ पैसे. हो बाहेर म्हणे. आता त्याचं घर होतं. मी निघालो, दरवाजा उघडला, बाहेर आलो. असंच मंडप जवळच होता. विनेकरी होते, पहारा देणारे, ते ताप करून बसलेले होते. महाराज झोप लागली नाही का? म्हटलं लागली होती. मग बाहेर कसे काय आले? म्हटलं मग घर मालकानं काढून दिलं. म्हणे काय? नाही हो, माणूस चांगला, एवढ्या रात्री कसा काय काढून देते? हो म्हटलं मी झोपलो होतो. म्हणे उठ उठ. उठलो. काढ पैसे. म्हणे हो बाहेर. म्हणे महाराज माणूस चांगला आहे. मग म्हटलं बाहेर का काढलं? म्हणे महाराज त्याचं असं झालं, तो माणूस आहे कंडक्टर. त्याला असं वाटलं असेल, म्हणे गाडी भरपूर लोक आहेत आणि कोणी काही तिकीट काढत नसेल, म्हणून तो म्हणे काढ पैसे. काढ पैसे. त्यानं काही काढले नसतील. स्वप्नात म्हटलं त्यानं हो खाली. हो बाहेर. म्हणजे बऱ्याच लोकांचे स्वप्न बोलके असतात. स्वप्नावरून आवड ओळखल्या जाऊ शकते. दुसरी गोष्ट, त्याच्या नियोजित कालखंडाच्या व्यतिरिक्त तो काय करतो त्याच्यावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. गुरुवारे महाराज नेहमी सांगत असतात, एखादा शिक्षक आहे, पुढे शिक्षक बसलायत म्हणून सांगतो. एखादा शिक्षक आहे, त्याची 10 ते 5 शाळेत मुलांना शिकवणे ही ड्युटी आहे, हे त्याचं कार्य आहे. पण 10 ते 5 तो इमाने इतबारे शिकवतो, पण घरी आल्यानंतर तो काय करतो? टाळीकडे लक्ष आहे. तो हरिपाठ करतो कि मग 52 अध्यायाचं पारायण करतो. याच्यावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. एखादा पोलीसवाला आहे, तो ड्युटीवर असताना पोलीसच आहे, पण जप्तीत पकडलेल्या दारूचं तो काय करतो? ते नष्ट करतो की फस्त करतो? याच्यावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. एखादा कीर्तनकार आहे, कीर्तनात तो अस्सल कीर्तनकारच आहे, पण कीर्तन झाल्यावर तो काय करतो? याच्यावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. वैकुंठवासी भाऊसाहेब वरोलीकर म्हणायचे, भाऊसाहेब म्हणायचे, कीर्तनकाराला कीर्तनात पाहूच नका, तो अस्सल कीर्तनकारच आहे, पण कीर्तन झाल्यानंतर पहा, म्हणजे लक्षात येईल तो काय आहे. त्याच्या नियोजित कार्याच्या व्यतिरिक्त तो काय करते याच्यावरून त्याची आवड ओळखल्या जाऊ शकते. तिसरं, सतत सानिध्यावरून देवाची आवड ओळखल्या जाऊ शकते. सतत सानिध्य. आता दिवस ते चालू झाले, तुळशीचे लग्न झाले म्हणून ते उदाहरण सांगतो. एखाद्याचं लग्न जुळलं की आपल्या इकडे बोलावतात ना त्याला जेवण करायला, आता त्याला केळवण म्हणतात. मुलींना मुलांना आता त्याचं चांगलं फॅड आलं. प्रत्येकाच्या घरी जेवण करण्याकरता बोलावल्या जाते. मग त्याच्या सोबत एक हेल्पर असतो, त्याचा असिस्टंट. काय म्हणतात त्याला? लांडगा. लांडगा या शब्दाचा अर्थ आहे स्वतः शिकार करायची हिंमत नाही, दुसऱ्यानं केलेल्यावर पहिल्यांदा ताव मारल्याशिवाय राहत नाही, तो लांडगा. असे लांडगे 2 पायाचे असू शकतात.
हा? पण त्या लांडग्याला एका म्हातारीनं विचारलं, आपल्याला याला जेवायला बोलावं लागते, येईल का? नवरदेवाला विचार म्हणे. नवरदेव म्हणे आजी येणार. म्हणे कधी येणार? उद्या येतो. म्हणे नाही. यालाच विचार लांडग्याला कधी येणार? तो म्हणे आजी आजचा वार कोणता आहे? म्हणे बुधवार. म्हणे पुढच्या बुधवार पर्यंत सर्व बुक आहे. तर का गुरुवारी सकाळी तुझ्या घरी जेवण करण्याकरता येईल. त्या आजीला असं वाटलं यालाच विचारावं काय करावं जेवण करण्याकरता. काय करू? तू म्हणे श्रीखंड कर श्रीखंड. आजी म्हणे चटकलो कोंबड. मी तुझी आवड विचारत नाही त्याची विचारतो. तो लांडगा म्हणे आजी मी त्या नवरदेवाचीच आवड सांगतो. अमक्या मावशीनं बासुंदी केली, यानं हातही लावला नाही, अख्खी मीच पिऊन टाकली. शिरा केला, पुन्हा जिलेबी आणली, सगळं मीच खाल्लं. म्हटलं यानं काहीच खाल्लं नाही. पण त्या सुमन मावशीनं श्रीखंड आणलं होतं, यानं माझ्याही ताटातलं घेतलं. म्हटलं तुला जर वाटत असेल यानं जेवावं तर श्रीखंड कर. कशावरून सांगितलं त्यानं? सतत सानिध्य. 15 दिवस त्याच्या सोबत राहिल्यामुळे त्या नवरदेवाची आवड लांडग्याला कळली. एखाद्या विवाहित मुलगी 1 वर्षपर्यंत त्या पतीच्या समवेत राहिल्यानंतर त्या पतीची आवड निवड तिला समजते. कशावरून? सतत सानिध्यावरून. तसं नाथ महाराज सुद्धा देवाची आवड सांगतात. कशावरून? सतत सानिध्यावरून. देवाचं सानिध्य. हो 36 वर्ष नाथ महाराजांच्या घरी देव पाणी भरत होता. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. 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 अनंत भक्ती भावे निळा त्याचे पाये. अनंत भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये. भावे भावे निळावंदी त्याचे पाये. स्वामी एकनाथा. वर्ष देवाच्या घरी पाणी देव म्हणजे नाथ महाराजांच्या घरी देवानं पाणी भरावं. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी वस्त्रे गंगा तीरी धुत असे. श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे करीतो. स्वकरी चंदन घासी गंगेचे पाणी कावडीने भरितो. 36 वर्ष देवाचं सानिध्य होतं नाथ महाराजांना. म्हणून देवाला काय आवडते? नाथ महाराज सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला त्याचं नाव घेतलेलं आवडते. नाव घेतलेलं देवाला आवडते. कारण प्रत्येक देवी देवतांचा जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल तर वेगवेगळ्या गोष्टीनं प्रसन्न होतात. जसं गणपती बाप्पाला जर प्रसन्न करायचं असेल तर दुर्वा प्रियो. गणपतीला दुर्वा आवडतात, मोदक आवडतात, लाडू आवडतात. गणपती बाप्पा भगवान भुवन भास्कर नाम सूर्याला प्रसन्न करायचं असेल तर नमस्कारो प्रियो भानू. नमस्कार केला भगवान सूर्यनारायणाला तर देवाला सूर्यनारायणाला आवडतं. देवीला प्रसन्न करायचं असेल तर काय केलं पाहिजे? खुर्चीवरचे तुमच्या घरच्या नाही, नवदुर्गेला प्रसन्न करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तिच्या मनाप्रमाणे केलं पाहिजे ना. घरच्याही देवीच्या आणि याही देवीच्या. मग त्या देवीला काय आवडतं? तो होम हवन आदी क्रिया ज्या असतात ना याने ती देवी प्रसन्न होते.
भगवान शिवजीला प्रसन्न करायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? एक लोटा जल, सब समस्या का हल. नाथ आपले नामदेव महाराज म्हणतात एका गळव्याचंही काम नाही. एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ बहु सोपे. दुष्काळात आहे गळवा भर पाण्याची फार किंमत आहे. एकच पसा म्हणतात. याला म्हणतात ओंजळ, याला म्हणतात एका हाताला पसा. एक पसा पूर्वीचं माप होतं. पसाभर अन्न मिळत नव्हतं म्हणतात लोक. हा एक पसा. एवढंच पाणी टाका देवाच्या अंगावर, त्या लिंगावर पाणी टाकायचं. एकच बिल्वदळ. सरळ महिला मंडळी श्रावण महिन्यात बेलाचे झाड ते भोंडे बुचे करून टाकतात नाही का? एवढ्याची गरज नाही. एकच फक्त पान, फक्त ते शुद्ध भावानं अर्पण केलं पाहिजे. हे झालं शिवजीचं. तसं भगवान विष्णूला प्रसन्न करायचं असेल तर मग काय आहे? स्तुती प्रियो माधवा. त्याला स्तुती केलेली आवडते, त्याचं नाव घेतलेलं आवडते. म्हणून नाथ महाराज म्हणतात आवडे दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाचं सतत नाव घेतलेलं आवडल्यामुळे आम्ही काय करू? आवडे दिवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नाव घेतलं पाहिजे. साधू संतांनी काय केलं? एकच केलं, देवाचं नाव सतत घेतलं. म्हणून त्यांना दिवस काय रात्र काय काहीच कळत नव्हतं. न कळे दिवस की राती, न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, अखंड लागली ज्योती, आनंद लहरीची गती, आनंद रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. एकच देवाचं नाव सतत देवाने घेतलं म्हणजे साधू संतांनी घेतलेलं आहे. तसं तुम्हाला असं वाटत असेल आपण देवाच्या आवडीप्रमाणे भक्ती करावी तर मग काय करायचं? देवाचं नाव घ्यायचं. महिला मंडळी म्हणेल महाराज आमचे भजन तर संपतच नाहीत, रोज आहेतच. गणपती नवरात्र याच्यात तर तारखा भेटत नाही. महिला मंडळीचे शहरात असो की खेड्यात असो भजन असतातच. त्याच्या भजन म्हणजे बापरे खूपच भजन. त्याच्या भजनातले अभंग, अरे रे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावला तुला फोन. कुणाचा? देवाचा मोबाईल म्हणजे फोन लावते म्हणते. किलो किलोचे टाळ छटाकवर आले, अजून देव स्वप्नात आला नाही. महात्म्यांनी देव झिजवला, त्यांच्या स्वप्नात आला नाही. या बाईला नंबर दिला कोण? ते पुढे म्हणते तुझी रे मला आठवण येते म्हणून मी मिस कॉल देते. हिच्या मोबाईलला बॅलन्सही नाही, मिस कॉल देते. पुढे म्हणते देवाचा रे तू रे देवन, माझा नंबर कर रे सेवा. तू देवाचा देवा आहे, माझा नंबर सेव्ह कर. एवढं भक्ती आहे काय तुझी? नवऱ्याला घरी बोलून राहिली, स्वयंपाक वेळेवर करत नाही आणि हिचा नंबर सेव्ह करणार आहे का तो देव? असे गाणे. कधी मूर्तीचा तुकडा होतो मागच्या वर्षी कथा झाली शिव महापुराण, आणि तिथं एका सत्रात कथा तर सकाळच्या सत्रात भजन होते. महिला मंडळी या कॉलनीतले त्या कॉलनीतले त्या कॉलनीतले. मग ते मंडळ भेटण्याकरता आलं. म्हणे महाराज
आमचं भजन कसं वाटलं बाबा? एकच नंबर. एक म्हातारी होती ते म्हणे महाराज एखादा अभंग म्हणून दाखवू का? म्हटलं म्हण आजी. म्हणून दाखवू म्हणे. चांगला आहे म्हटलं. चांगलाच म्हणजो. अभंग चांगलेच असतात म्हण. म्हटलं कोणता? तुझ्या आवडीप्रमाणे. म्हणे महाराज ऐका. त्या म्हातारीनं अभंग म्हटला होता. मी तुम्हाला सांगतो पातीचा अभंग कसा होता. म्हणे फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू रे माझ्या गोविंदा तू. आलू आणि वांगे याची केली भाजी. काय म्हणे ते आजी? आलू आणि वांगे याची केली भाजी. म्हातारपणी येईन केली ते मोठी पाजी. बाई फू बाई फू. आजी म्हटलं हा अभंग नाही म्हणू नको. म्हणे महाराज भाव तो पा पुढचा किती मस्त आहे. म्हटलं मग 10 वाजायचेच आहेत. म्हटलं मग. म्हणे साखर आणि रवा याचा केला शिरा. साखर आणि रवा याचा केला शिरा. म्हातारपणी इवई केला तो मोठा हिरा बापा तू. आजी म्हटलं म्हणू नको हे अभंग नाही. म्हणे महाराज शाक्त पा नाथ महाराजची आहे ना तुमच्या पाठ आहे. म्हटलं नाही. म्हटलं म्हणून आता बा. म्हणे एका जनार्दनी नारळात पाणी. एका जनार्दनी नारळात पाणी. धर्मेंद्रनं बायको केली हेमा मालिनी. आजी म्हटलं हे म्हणू नको. असे भजन म्हणून स्वर्गात नाही नरकातही जागा भेटणार नाही. असं म्हणू नको. पण महिला मंडळीची असे भजनं चालू आहेत रोज. या भजनाला कवडी किंमत नाही आहे का याला? भजनं रोजच बरोबर जोडतात काही काही बाया. शीघ्र कवी आहेत. एखाद्याच्या घरी आता महिला मंडळीचं भजन आणि त्यानं चहा पाणी जर लवकर आणलं नाही ना. आता मी नवरात्रात ऐकलंय महाराज. त्यानं चहा पाणी लवकर आणलं नाही तर ते बाई गाणं म्हणते. घर दार अवघ बराबरन चहा आणाल व कर. चहा आणाल व करन पाणी आणाल व कर. वा वा वा. कीर्तनात कुत्रे पाहिले ना गधे कधीच पाहिले. ते नाही कुठं जा ते जीवच आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनातही गधे असतात यावरून सिद्ध झालं. 4 पायाचे दिसणारे आले. कधी कधी 2 पायाचे असतात. म्हणते चहा पाण्याचं गाणं म्हणतात. म्हणजे चहा पाणी आणलं पाहिजे म्हणून घर दार अवघ बराबर चहा आणा लवकर. हे गाणे असे म्हणून फायदा आहे काय? मग अभंग चहा पाणी आणलं तर मग बऱ्याच लोकांना त्याच्यातल्या सवय असते तंबाखाची पुडीची. मग त्याच्यावर एका जणानं गाणं जोडलं म्हणते. जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. सांगा असे गाणे म्हणून स्वर्गात नाही नरकातही जागा भेटत नाही. मी सांगत नाही तुकोबाराय सांगतात. बरं भजन ते ओंगळवाणे नरका जाणे नरका जाणे नरका जाणे भजन ते ओंगळवाणे नरका जाणे तुकोबाराय. नरका जाणे तुकोबाराय. नरका जाणे तुकोबाराय. भजन ते ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. अशा भजनानं नरकात जायची पाळी आहे. म्हणून असं भजन करू नये. न केलेलंही कधी चांगलं. असं केल्यापेक्षा चांगलं भजन केलं पाहिजे. ओंगळवानं भजन करू नये महाराज सांगतात. हो कसं बसावं कसं ऐकावं याकरता त्यांनी नियमावली घालून दिलेली आहे. हा कीर्तनात येऊन जर बळबळ केली तर काय होते? तुकोबाराय सांगतात. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडूक होऊन येईल जन्मासी. म्हणजे माणसईनं केली तर बेंडके होतील. ट्राव ट्राव करतात ना पावसाळ्यात तशी. बाईनं केली तर बेंडक्या. लेकराईनं केली तर बेंडकीचं पिलू. म्हणजे या एवढी मर्यादा असं
सूक्ष्म भाव सांगितलेले आहेत. भजनात कीर्तनात कसं बसावं हे जर सांगितलं साधू संतांनी तर मग पुढचं किती सांगितलेलं असेल. असं जर भजन तुम्ही केलं आतापर्यंत सांगितलं ते हे तुमचं महिला मंडळीचं या नरकात जावं लागते. म्हणून चांगलं भजन केलं पाहिजे आणि चांगलं भजन केलं तरच तुम्ही देवाचे आवडते व्हाल किंवा देवाला ते आवडते ते केलं पाहिजे. शिष्यानं तेच केलं पाहिजे जे गुरुला आवडते. विद्यार्थ्यानं तेच केलं पाहिजे जे शिक्षकांना आवडते. मुलांनी तेच केलं पाहिजे जे आई वडिलांना आवडते. आणि भक्तानं तेच तशी भक्ती केली पाहिजे जे देवाला आवडते. देवाला आवडती भक्ती करायची असेल तर मग एकच करा, नामाचा उच्चार रात्रंदिवस. काही साधकांनी नाथ महाराजांना म्हटलं असावं, महाराज आजपासून सतत देवाचं नावच घेऊ. एवढ्यावर देवाचे आम्ही आवडते होऊ का? देवाला आवडेल का? नाथ महाराज सांगतात, बाबा एकच आवड असते का? नाही, दुसरी आवड आहे देवाची. काही कोणती आवड आहे? नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरण. तुळसी माळ नाथ महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात देवाची आणखी आवड सांगतात. काय आवडतं देवाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली देवाला आवडतं. कारण तुळशी अत्यंत प्रिय आहे देवाला. देवाला जर तुम्ही नैवेद्य काढला, देवाच्या पुढं ठेवला ना, पंचपक्वान्नाचा 56 भोग असू द्या, पण त्यात तुळशीचं एखादं पत्र जर ठेवलं नाही, तुम्ही तुळशी पान जर त्यात ठेवलं नसेल तर देव जेवत नाही. तव दल विरहित तुलसी राही उपवासी. भगवान परमात्मा उपवासी राहतो, पण तुळशी दडा विरहित असलेलं भोजन घेत नाही. एवढं तुळशी आवडते. अति प्रिय आवडे तुळशी भोगा, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित से. अत्यंत तुळशी प्रिय आहे. म्हणून देवाला बुक्का कशापासून बनवतात? तुळशीचे जे काष्ट असतात ते जाळून त्यापासून तो बुक्का बनवला जातो. तुळशीच्या गळ्यात तुळशीची माळ घातलेली देवाला आवडते का? तुम्ही पाच जेवढं जेवढं वर्णन आहे भगवान पांडुरंगाचं, भगवान श्रीकृष्णाचं, त्याच्यात तुळशी. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदात जेव्हा यादवी होते ना, यादवीचं वर्णन एकादश स्कंदात आलेलं आहे.
भगवान शुकदेव सांगतात, जेव्हा प्रभास पाटणम नावाच्या तीर्थावर यादवी झाली, भगवान परमात्मा गेले भालुका तीर्थावर. भगवान परमात्मा दिसत नाही. देवाच्या सारथ्याचं नाव होतं दारू. देवाला शोधत आहे, देव कुठं गेले, देव कुठं गेले. तेव्हा तो दारू तुळशीच्या माळेच्या सुगंधाने गेला कुठं, भालका तीर्थावर. तिथं देव बसलेले होते त्या ठिकाणी. कशाच्या सुगंधाने? तुळशीच्या सुगंधाने. पांडुरंगाचं वर्णन पा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभं जगननिहित पाणी मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. तरुण तुलसी माला म्हणजे ताज्या तुळशीची माळ. तुकोबारे सांगतात, तुळशी माळ गळा. तुळशीच्या माळेचं वर्णन प्रत्येकानं केलेलं आहे. अभंग पा तुम्ही. तुकोबारायनं देवाचं वर्णन केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून तुळसी हार गळा. तुळसी हार गळा. देवाच्या गळ्यात गुलाबाचा नाही सांगितला, मोत्याचा नाही सांगितला, कमळाचा नाही, तुळशीचा हार असतो देवाच्या गळ्यात. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल आपण देवाच्या आवडीप्रमाणे भक्ती करावी तर मग एक करा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. गोपी चंदनाचा टिळा लावला पाहिजे कपाळाला. टिळ्यावरून संप्रदाय ओळखतात कुठला आहे म्हणून. रामानुज संप्रदाय आहे की वल्लभी आहे की वारकरी आहे, कशावरून? टिळ्यावरून. रामानंदी परंपरा पांढरं चंदन लावतात, मधात कुंकाचा टिळा लावतात, अशी वेगवेगळ्या. तसं आपल्या वारकऱ्याचं आहे ऊर्ध्व पुंड्र भाड. ऊर्ध्व पुंड्र आहे, मध्ये शिळी म्हणतो आपण त्याला, नाही का, शिळी. आणि मग अष्टगंध बुक्का लावतात. हे झालं वारकऱ्याचं. आता कीर्तनकारच कुंकू लावायला लागले. बाईनं सोडलं, कीर्तनकारानं धरलं कुंकू. कारण त्या टिकलीवर गेल्या, मग कुंकू कोणतरी लावायला पाहिजे ना. म्हणून गोपीचंदन टिळा, गोपीचंदनाचा टिळा. आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयात वैष्णवाविषयी कळवळा, प्रेम ठेवलं पाहिजे. वैष्णव कोण? वैष्णव सांगत गेलो तर आपला वेळ संपत आलेला आहे. 10 मिनिट बाकी आहे. वैष्णवाचे प्रकार वेगवेगळे, वैष्णवाची व्याख्या वेगवेगळी. तुकोबाराय म्हणता वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृण जण. वैष्णव तो जया. कोण वैष्णव? ज्याची देवावर माया असते, देवावर प्रेम असते, त्याला म्हणतात वैष्णव. किंवा दुसरी व्याख्या संप्रदायात सांगितल्या जाते 20+9 29 व्रत करतो तो वैष्णव. नामदेव महाराजांनी तिसरीच वैष्णवाची व्याख्या सांगितलेली आहे. वैष्णव कोणाला म्हणायचं? गायनाचार्य म्हणतील आम्ही सुंदर गायन करतो, मग आम्ही काय वैष्णव नाही का? नामदेव महाराज म्हणतात गायन करसी तरी गुणीजन होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. गायन करत गायक, गुणीजन आताच्या भाषेत कलाकार. कलाकार आहेस तू वैष्णव नाहीस. महाराज आम्ही भागवत कथा, शिवमहापुराण, सगळेच पुराण करतो. भागवत कथा, शिवमहापुराण, रामायण. नामदेव महाराज म्हणतात तू किती पुराण सांग रे, तू वैष्णव नाहीस. पुराण कधीसी तरी पुराणिकची होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. फार मोठा अभंग आहे. कर्मकांड करत असताना कर्मठ होशील म्हणतात, पण वैष्णव न होसी अरे जना. मग महाराज, नामदेव महाराजांना कोणी विचारलं मग वैष्णव कोणाला म्हणावं? नामदेव महाराज सांगतात नाम म्हणे नाम ओंकाराचे केशवाचे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. देवाचं जो सतत नाव घेतो त्याला म्हणतात वैष्णव. पण अशा वैष्णवाविषयी हृदयात कळवळा म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराया
नाथ महाराज नामदेव महाराज या साधू संतांविषयी हृदयात कळवळा ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण करणं म्हणजे हृदयी कळवळा वैष्णवांचा हे देवाला आवडते. आणखी काय आवडते? आणखी आवड सांगतात नाथ महाराज अभंगाच्या तृतीय चरण. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणनाई. आषाढी कार्तिकीला पंढरपूरची जो वारी करतो हे देवाला आवडते. कारण देवानं स्वतः सांगितलेलं आहे आषाढी कार्तिकी विसरू नका माझ सांगतसे गुज पांडुरंगा. स्वतः देवानं सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका मज. का? देव म्हटले तुम्ही गावाकडे निघून जाता, तुम्ही जाता गावा भूर भूर माझ्या जीवा, मला करमत नाही रे तुमच्या विण. म्हणून तुम्ही एकच करा, तुम्ही तुमचा संसारही करा पण संसारातला काही वेळ काढा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. म्हणजे आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी केली पाहिजे हे देवाला आवडते. देवाने स्वतः सांगितलेलं आहे. सांगत असे गुज पांडुरंग. महाराज ठीक आहे, आजपासून आम्ही सतत देवाचं नाव घेत जाऊ, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालू, गोपीचंदनाचा टिळा लावू, वैष्णवाविषयी हृदय कळवळा हृदयात ठेवू, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करू. पण याचा फायदा काय? कारण फायद्याशिवाय कोणी काहीच करत नाही. प्रयोजन मन उद्देश्य मंदोपी न प्रवर्तते. प्रयोजन सिद्ध झाल्याशिवाय, फायदा दिसल्याशिवाय मंद माणूस सुद्धा कुठलंही कार्य करत नाही. आपल्याला काय मिळणार आहे? मग तसं त्या साधकांनी विचारलं महाराज आम्ही देवाचं नाव घेऊ, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालू, गोपीचंदनाचा टिळा, वैष्णवाविषयी हृदयात कळवळा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करू, याचा फायदा काय होईल? असं जर हा नियम केला तर याचं फळ काय? त्याचं फळ सांगतात शेवटच्या चरणात. एका जनाधरे ऐसा ज्याचा देव, एका जनाधरे ऐसा ज्याचा देव, ऐसा
वासे तो एका प्रकार तो देवा परम पूज्य जगी तो देवा परम पूज्य जगी दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार तुम्ही जर सतत देवाच्या नावाचा घोष केला, नाम जप केला, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली, गोपी चंदनाचा टिळा लावला, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी जर केली तर नाथ महाराज सांगतात, ऐ एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम आणि पूज्य जगी. तो देवाला परमप्रिय होतो आणि जगात पूज्य होतो. साधू संतांनी काय केलं, याच नियमाचं अनुकरण केलं, त्यामुळे ते देवाला परमप्रिय झाले आणि जगात पूज्य झाले. अशा पद्धतीनं या अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. यात काही चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या बुद्धीचे दोष, आणि जे काही बरोबर असेल ते गुरुवर्यांच्या चरणसेवेतून जे काही कण वेचण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान शेष नारायणाच्या चरणारविंदी समर्पित करू.
भगवान ज्ञानोबारायच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल